पुण्यामधल्या जिजाई निवासस्थानी अजित पवार दाखल झालेत। बारामती हॉस्टेलमधून अचानकपणे अजित पवार हे निघालेले होते, मात्र ते कुठे गेले या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं। अजित पवार हे त्यांच्या जिजाई निवासस्थानी गेल्याचं कळतंय। त्यामुळे एका बाजूला जिथे दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटली आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यानंतर कुठलाही सुरक्षा ताफा न घेता अजित पवार अचानकपणे बारामती हॉस्टेलमधून निघालेले होते आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। मात्र अजित पवार हे त्यांच्या पुण्यामधल्या जिजाई या निवासस्थानी गेल्याचं कळतंय। तर कोणताही ताफा न घेता, सुरक्षा व्यवस्था सोबत न घेता अजित पवार एकटेच निघाले होते आणि त्यामुळे या सगळ्या चर्चा घडत होत्या। मात्र आता ही गोष्ट स्पष्ट होते की अजित पवार हे त्यांच्या पुण्यामधल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। जिजाई या निवासस्थानी अजित पवार पोहोचले आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शिवानी, आपण जर बघितलं तर सकाळपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही येणार अशा ज्या 4 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, त्याच्यावर अजित पवार आज देखील बैठका आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार होते। त्यामुळे ते बारामती हॉस्टेलला दाखल झाले होते। त्याच्यानंतर त्यांनी कॅनव्हॉय सोडला। कॅनव्हॉयला न घेता, त्यांचं पोलीस प्रोटेक्शन न घेता ते थेट जिजाईला येऊन पोहोचले आणि जिजाईमध्ये त्यांचं वाहन आता दिसत आहे। त्यामुळे अजित पवार जिजाईमध्ये आहेत की नाही आहेत, की मधनच ते दुसऱ्या गाडीत बसून कुठे गेलेत का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, किंवा बाकीच्या ज्या काही घडामोडी काल परवापासून सुरू होत्या त्या घडामोडीमुळे अजित पवार काहीसे चिडलेले सकाळी बघायला मिळाले होते। चिडून त्यांनी त्यांच्या ओएसडीला असू देत किंवा बाकी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की कोणीही मागे येऊ नका, मी एकटा जातोय, काय आहे ते मी बघतो, असे आणि त्यांनी सांगितलं आणि ते निघून गेले होते सरळ। आता ते जिजाईमध्ये आहेत की नाही आहेत हे अजूनही समजत नाहीये, कारण त्यांचं वाहन फक्त इथे दिसत आहेत। आत ते असतील, कोणी कोणाच्या भेट घेत असतील तर त्याबाबतची अजूनही कोणती माहिती आपल्या हाती आता आली नाहीये। शिवानी, या सगळ्या युतीच्या चर्चांसंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेतच राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।